हॅलो फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीप 20 हे यूट्यूब चॅनल. तर इथे आम्ही मुंबईला निघालो होतो. माझे मिस्टरने आम्हाला नाशिकला सोडलं. त्यानंतर मी, शिवम आणि बाई आम्ही एकटेच मुंबईला जाणार होतो. पण एक बॅड न्यूज की मला ड्युटीला जाऊन आणि मुंबईला जायचं होतं. तर 3 तासाची ड्युटी केल्यानंतर मी शिवमबाई आम्ही मुंबईला निघालो. शिवमबाई खूप एक्सायटेड होते की बाबाने सोबत आपण मस्त निघूया. इथे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे खूप सुंदर स्मारक तयार केलेलं आहे बॉम्बे नाक्याला. ते खूपच जणांनी पाहिलं. असं किती जणांनी पाहिलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे आम्ही निघालो मुंबईला. आणि मुंबई कोणाला आवडत नाही, इतकं सुंदर आहे मुंबई. हे खरंच म्हणतो ना मायानगरी, तसंच आहे. तिथे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप सुंदर स्मारक दिसलं तिथे एक. आता मी व्हिडिओमध्ये घेतलं, ते शॉमने बघितलं, मला आवाज दिला, मग ते कॅच केलं मी. ते एक ATM सारखं मशीन आहे. ते लोकलचे ट्रेनचे तिकीट तिथनं काढलं होतं आम्ही. आणि शॉम म्हटला की आई मला व्हिडिओ काढायचा आहे, तर जसं मी ऑपरेट करून काढले असं. तेही त्यांनी केलं. खूप छान एन्जॉय घेत होतो मी. चल पटकशी शिवड्या इकडं बघू त्याला बघ ना ग बाई बाई का ग पिल्लू बोर झाली. तर इथे शिवमने त्याचा स्मार्ट लुक देऊन सेल्फी घेतला. मी एक सिम्पल फोटो काढला होता, कारण माझ्या सईने हेअरस्टाईल केली होती माझी. माझा भाऊ आणि त्याची बायको, नवीन नवरदेव. आणि मग जेवणाचा आस्वाद घेतला. शिदुलाई घे ना लोणचं. बीट खाते तो शिदुलाई? बीट घरात आणलेलं पडून राहतो. समजतंय ना. मीठ पण घेतलं तुला पाहिजे मी थोडंसं टाक, कशात नसेल तर. ते 3 इडियट वान नको व्हायला आता. याची काय गरज होती बरं? पुदिन्याचं याच्यात टाकू ना. आता मी नीटच घेते. टाका राईस थोडंसं. घे ना घे. जानू ताटाकडे लक्ष नाही. तर लग्नात आम्ही एन्जॉय बराचसा घेतला. नाईटचा लग्न असल्या कारणामुळे खूपच वेळ निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच 2:30 वाजता निघालो. आणि इथे शोमबाईची मस्ती चालू होती. दमली का बाई? दमली? बोर झाले होते ते दोघं पण. सोमवार झोपलेला होता. गण्य असं ठॉठा करत होता. त्याच्यानं आरामशीर येताना आलो आम्ही. कसं ना, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. इकडे बघ ना. दमला का? इथे बाईला मी विचारत होते की बाई तू बोर झाली का. आणि हा पहिलाच एक्सपिरियन्स होता माझा मुंबईला एकटं जाण्याचा. खूप म्हणजे प्रवासात दमलेलोच होता आम्ही. एकदम स्लिपिंग आलो मस्तपैकी झोपून.
आणि पहिलाच एक्सपिरियन्स माझा खूप छान होता मुंबईला जाण्याचा आणि एकटं येण्याचा. म्हणजे मला खूप बघायचं होतं मी मुंबईला एकटी जाऊन येऊ शकते का. माझा स्वतःलाच लाईक आहे. तो एक्सपिरियन्स माझा खूप छान होता आणि माझ्या शिवमबाईलाही खूप आवडला तो एक्सपिरियन्स. माझ्या मिस्टरांना वेळ नव्हता ना आमच्यासोबत येण्याचा. मी माझा बोरिंग आउटर दाखवला आणि हळूहळू चाल. एक गोंधळ झाला की आम्हाला 6 नंबरमध्ये बसायचं होतं. आम्ही डब्यात हळूहळू बसलो. चाल. पक्क पकड. परत आम्ही 6 नंबरमध्ये गेलो. माहीत नसलं का असं थोडंफार चुका होत्यात आणि चुकांमुळेच आपण शिकतो. हे तर पहिले महत्त्वाचं. आता नेक्स्ट टाईम मी नाही म्हणजे माहीत नाही नसलं का बसणार असं होतं. माहीत नव्हतं ना. माझ्या मुलांना खूप आनंद पक्क झालेला पक्क. आणि आलो लगेच का 6 नंबर? 6 नंबर आहे नाशिकचं ना? स्टेशन आलं होतं. 6 नंबर आहे ना? त्यांना विचारलं मी 6 नंबर आहे का. हे बघा आम्ही लगेच उतरलो आणि फायनली नाशिकला आल्यामुळे एक आपण आपल्या घरी एक आल्यावर कसं फील जायचं होतं का घरी? तसं नाशिकला आल्यामुळे फील झालं. परत जायचं. तुला जायचं डबल. कुठं मावशीकडं हा? कुठं जायचं? मुंबईला. मुंबईला. मम्मी मी पेपर जाईल. हां शिवमबाईला ते स्लायडिंगच्या स्टेपवर भीती वाटत होती. आलो आपण नाशिकला. चढताना खूप घाबरत ते असताना मग ही भीती वाटली त्यांना. आलो आम्ही फायनली नाशिकला. सर शिवम पण माहेर आलो. मला माहेरच आहे नाशिक म्हटलं. परत जायचं भारी नाशिकला. वाटलं स्वतःचं. अवतार कसं झालं आमचं? अरे घाबरून जात होता शिवमबाई. पाठवून. त्याला म्हटलं एकच थांब. अरे एक थांब. उभं राह. जसं आहे तसंच उभं राह. पाय तसेच ठेव आता जसे पाय तसे. मलाही फर्स्ट एक टाइम साईडला उभी राह. स्लायडिंग स्टेपवर भीती वाटली होती. पण मग नंतर मी चालले. चालायचं का? ज्यावेळेस माझ्या तशीच उभी मिस्टरांसोबत गेली राह. ती. उभी राह तशीच. तशीच उभी राह फक्त. काहीच नको करू. इथे आपल्या बाई जमले तिरंगा फडकत होता. तुम्ही कॅमेरा क्लिक केला. आय लव्ह इंडिया. नाशिक रोड स्टेशन खूप छान आहे. नाशिक रोड स्टेशन. माझ्या मुलांना कुठे इकडनं पण इकडनं मस्त शिव. इकडे कमलाच्या बाळा. जास्त पायी नाही माझी एवढी मस्तीखोर आहे. उतरा. सिन्सिअर गर्ल आहे. बघितला ना कुठे पण खेळायला सुस्त करा. आम्ही बसमध्ये बसतो आणि मग आमच्या घरी आलो. तर मित्रमैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर हा होता माझ्या घरापासून तो मुंबईपर्यंतचा प्रवास आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. मला असं मी एकटा प्रवास केल्यामुळे मला थोडासा कॉन्फिडन्स पण आला की मी एकटी जाऊ शकते. म्हणजे आपण डिपेंड नाही राहत कुणावर त्यासाठी. आणि
फायनली आम्ही आमच्या घरी आलो. माझे मिस्टर आम्हाला घ्यायला आले. हा आहे आमचा म्हणजे असं डोंगरातून उतरतो ना तसा आहे आमच्या गावाकडचा रस्ता. तर डोंगराचे तिथं होळी एकदम आपण गेम खेळताना कसं स्टंट असतात मध्ये पुढे खडतं पुढे खड्डा तसं आहे. संध्याकाळचा चंद्र दिसत होता.